नमस्कार, मी सुवर्णा आपले वृंदावन रेसिपीज अँड ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करते। तर आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे टोफू चिली। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर या ठिकाणी आपल्याला काही साहित्य लागणार आहे। जसं की तुम्ही पाहू शकता, मी सोया सॉस घेतलेला आहे। त्यानंतर या ठिकाणी व्हिनेगर घेतलेला आहे, चिली फ्लेक्स आहेत, सोबतच ऑरिगॅनो आहे। तसंच आपल्याला टोमॅटो केचप लागणार आहे आणि हे आहे टोफू, ज्या दुधापासून न करता सोयाबीनपासून बनवलेलं असतं। जसं आपण पनीर चिली बनवतो त्याच टाईपमध्ये ही टोफूची चिली आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण सर्वात आधी शिमला मिरची या ठिकाणी चिरून घेऊया। यातल्या या बिया ज्या आहेत त्या आपण काढून घ्यायच्या आहे। तुम्ही पाहू शकता, मी संपूर्ण बिया यातल्या काढून घेतलेल्या आहे आणि आता आपल्याला ही आपल्या आवडीनुसार कट करायची आहे। तर मी थोडीशी लांब लांबच कट करत आहे आणि पातळ। खूप छान अशी टेस्ट आपल्याला या टोफूची लागते आणि पनीरपेक्षा जास्त हेल्दी असतं। तुम्ही नक्की ट्राय करून पहा। त्यानंतर मी टोमॅटो जे आहे ते कट करून घेणार आहे। तर टोमॅटोच्या आतल्या बिया, गर जो आहे तो काढून घ्यायचा आहे। या पद्धतीमध्ये तुम्ही पाहताय। आणि टोमॅटो देखील मी लांबच असं कट करणार आहे। आता आपल्याला कांदा देखील कट करून घ्यायचा आहे। तर कांदा चिरायच्या आधी मी धुवून घेत असते। त्याने काय होतं, त्याच्यावरची जी काजळी वगैरे असते ती देखील निघून जाते आणि कांदा डोळ्याला अजिबात तिखट वगैरे लागत नाही, डोळ्यातून पाणी वगैरे येत नाही। आणि याच पद्धतीमध्ये आपण कांदा देखील पातळ पातळ असा बारीक कट करून घेतलेला आहे। तर यामध्ये व्हेजिटेबल्स तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कमी जास्त करू शकता। मी या ठिकाणी अगदी बेसिक असं तुम्हाला दाखवत आहे, जे इझिली सगळ्यांच्या घरामध्ये अवेलेबल असतात असेच व्हेजिटेबल मी यामध्ये ॲड करत आहे। तर जसं टोफू चिली आपण बनवत आहे त्याच पद्धतीमध्ये तुम्ही पनीर चिली देखील बनवू शकता। सोयाबीनची चिली देखील तुम्ही करू शकता। सोयाबीन चिली बनवण्याच्या आधी सोयाबीन जो आहे तो थोडासा सोक करण्यासाठी म्हणजे भिजत घालायचा आहे गरम पाण्यामध्ये। त्यानंतर त्यातलं पाणी पूर्णपणे दाबून काढून नंतरच आपल्याला ते कॉर्नफ्लॉवरमध्ये डिप करून तळून घ्यायचं आहे। यानंतर मी या ठिकाणी एक हिरवी मिरची वापरणार आहे। ते एक हिरवी मिरची मी घेतलेली आहे आणि ही देखील मी उभीच कट करणार आहे। तर अशी मधून कट करायची आहे, त्यानंतर ही उभी कट करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता या पद्धतीमध्ये ही उभी कट करायची आहे। त्यानंतर याचे दोन पार्ट करून घ्यायचे आणि हिचे देखील दोन पार्ट असे करून घ्यायचे आहेत। आता आपण फायनली टोफू जे आहे ते कट करून घेऊया। या पद्धतीमध्ये हे पनीर सारखंच टोफू तुम्हाला दिसत आहे आणि मी हे एकदा वॉश करून घेणार आहे। तुम्ही तुमच्या चॉईसनुसार याला आकार देऊ शकताय। तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे कापून घ्या।
तर मी या पद्धतीमध्ये हे जे कटिंग जी आहे ती केलेली आहे। आता आपल्याला हे थोडंसं मोकळं मोकळं करून घ्यायचे आणि याला कॉर्नफ्लॉवर जे आहे ते वरतून टाकायचं आहे। अगदी व्यवस्थित असं कॉर्नफ्लॉवर मध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपण टोफू जे आहे ते स्वच्छ असं धुवून घेतलं होतं, त्यामुळे याला वरतून जे आहे थोडंसं पाणी आहे आणि हे व्यवस्थित असं कॉर्नफ्लॉवर मध्ये कोटिंग होत आहे, तुम्ही पाहताय। तर या पद्धतीमध्ये आपल्याला सर्व टोफूस कॉर्नफ्लॉवर मध्ये कोटिंग करून घ्यायचे आहे। पॅन मध्ये आपण थोडंसं तेल जे आहे ते घातलेलं आहे। तेल अगदी छान असं गरम झालेलं आहे। आता आपल्याला यामध्ये कोट केलेले टोफू टाकून घ्यायचे आहेत। आणि हे छान असे क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत। तर या गोष्टीला फार वेळ लागत नाही, मोजून अगदी 5-7 मिनिटांमध्ये आपले टोफू जे आहे ते व्यवस्थित असे फ्राय होत आहेत, तुम्ही पाहताय। तर आपले टोफू तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित असे फ्राय झालेले आहेत। यापेक्षा जास्त डार्क कलर येत नाही, अगदी व्यवस्थित गोल्डन ब्राउन हे झालेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया। आता आपण सेम पॅन मध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर आपण जी हिरवी मिरची कट केलेली आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहे। 1 मिनिट फक्त ती थोडीशी परतून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा घालायचा आहे आणि त्याच सोबत अगदी बारीक चिरलेला लसूण या ठिकाणी मी घेतलेला आहे, तुम्ही पाहताय, तो घालून घ्यायचा आहे। खूप सोपी रेसिपी आहे, फार वेळ लागत नाही बनवायला, तुम्ही नक्की ट्राय करून पहा। तर मी या ठिकाणी एक वाटी घेतलेली आहे। या वाटीमध्ये आपल्याला साधारण 1 चमचा इतका कॉर्नफ्लॉवर घालायचा आहे। त्याच सोबत साधारण 1 चमचा इतका व्हिनेगर आपल्याला यामध्ये घालायचा आहे। तर हे व्हाईट व्हिनेगर आहे। या साइडला तुम्ही पाहू शकता कांदा आपला अगदी व्यवस्थित असा झालेला आहे। आता आपण शिमला मिरची जी कट केली होती ती घालून घ्यायची आहे आणि पुन्हा 1 मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे। तर 1 चमचा मी व्हिनेगर घातलेला आहे। त्यानंतर साधारण 2 चमचे इतका आपल्याला डार्क सोया सॉस घालायचा आहे। थोडासा रेड चिली फ्लेक्स टाकायचे आहेत। तर तुम्ही पाहू शकता थोडेसे अगदी मी रेड चिली फ्लेक्स या ठिकाणी घेतलेले आहे। त्याच सोबत ऑरिगॅनो घ्यायचा आहे थोडासा। शिमला मिरची देखील अगदी व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे आणि 1 चमचा टोमॅटो सॉस देखील यामध्ये घालून घ्यायचा आहे। तर शिमला मिरची छान अशी आपली परतून झाल्यानंतर टोमॅटो घालायचा आहे।
तर यामध्ये टोमॅटो केचप मी घातलेला आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आपण यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे। तर अगदी चवीपुरतं मीठ घालायचं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचंय। तुम्ही यामध्ये कोबी घालू शकता, गाजर घालू शकताय, त्याचसोबत ब्रोकली देखील टाकू शकता। तर व्हेजिटेबल तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कमी जास्त करू शकता। आणि आता आपल्याला या स्टेजला हे जे मिश्रण बनवून घेतलेलं आहे हे टाकायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि जे टोफू आपण परतून घेतले होते त्यामध्ये मिक्स करायचे आहेत। अगदी 1-2 मिनिटं फक्त आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्या टोफूवरती व्यवस्थित असं सोया सॉसचं कोटिंग आलं पाहिजे। आपली टोफू चिली जी आहे ती रेडी आहे, आपण ती काढून घेऊया। आणि यावरती आपल्याला पांढरे तीळ घालून घ्यायचे आहे। तर अगदी सुंदर अशी आपली टेस्टी रेसिपी या ठिकाणी तयार झालेली आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा वृंदावन रेसिपीज अँड ब्लॉग्स। थँक्स फॉर वॉचिंग।